Hi students, in last video we learned about the translation and protein synthesis is completed. How to protein or a polypeptide is formed we learn in detail. Generally आपण ज्यावेळेस स्टडी करत होतो त्यावेळेस ज्याच्यामध्ये दोन्ही टाइप्सचे आपण काय बघितलेले सेंट्रल डोग्मा बघितलेले बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये आपण हा जो आहे DNA पासून mRNA फॉर्म होणे ज्याला आपण म्हणतो ट्रान्सक्रिप्शन अँड mRNA पासून पॉलीपेप्टाइड और प्रोटीन फॉर्मेशन होणे याला आपण म्हणतो ट्रान्सलेशन. ओके, तर जनरली आपण हे स्टडी केलेले ज्याच्यामध्ये DNA ज्या सेल्समध्ये DNA हा जेनेटिक मटेरियल आहे त्यांच्यामध्ये जनरली सेंट्रल डोग्मा काय आहे तर DNA पासून mRNA फॉर्म होणे. ओके, ज्याला आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणतो आणि हे कुठे होतं न्यूक्लियसमध्ये. आणि त्याच्यानंतर ट्रान्सलेशन ज्याच्यापासून mRNA हा सायटोप्लाझममध्ये येतो आणि सायटोप्लाझममध्ये प्रोटीन सिंथेसिस होते ज्याला आपण ट्रान्सलेशन म्हणतो. ओके, आणि हे कोणी सांगितलेलं होतं फ्रेडरिक FHC क्रिक यांनी. ओके, यांनी हा सेंट्रल डोग्मा सांगितलेला होता. पण जनरली ज्यांच्यामध्ये RNA हे जेनेटिक मटेरियल असेल, RNA इज अ जेनेटिक मटेरियल, अशा ऑर्गॅनिझमसाठी सुद्धा आपण सेंट्रल डोग्मा स्टडी केला. पण ज्याच्यामध्ये आपण काय सांगितलं वन ॲडिशनल कन्सेप्ट आहे जी की क्रिकनी सांगितलेल्या सेंट्रल डोग्मापेक्षा. तर याच्यामध्ये काय होतं ज्यांच्यामध्ये DNAच्या ऐवजी RNA हा जेनेटिक मटेरियल आहे आणि असं फक्त कोणामध्ये असतं तर व्हायरसेसमध्ये. आणि अशा व्हायरसेसला आपण काय म्हणतो रिट्रोव्हायरसेस. काय म्हणतो रिट्रोव्हायरसेस. ओके, तर यांच्यामध्ये जनरली काय होतं तर आपण सिक्वेन्समध्येच काढू. आपल्याला हा सेंट्रल डोग्मा माहीत आहे. ओके, DNA पासून RNA फॉर्म होणे आणि RNA पासून प्रोटीन सिंथेसिस होणे बरोबर आहे. हा नॉर्मल सेंट्रल डोग्मा आपल्याला माहीत आहे. पण ज्यांच्यामध्ये RNA हे जेनेटिक मटेरियल असेल त्यांच्यामध्ये RNA पासून DNA फॉर्म होतो. ओके, तर जनरली याला आपण काय म्हणतो DNA पासून mRNA फॉर्म होणे याला म्हणतो आपण ट्रान्सक्रिप्शन बरोबर आहे. पण याच्यामध्ये कसं होतं रिव्हर्स RNA पासून DNA फॉर्म होतो. तर RNA पासून DNA फॉर्म होतो याला आपण काय म्हणतो रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. काय म्हणतो रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन बरोबर आहे. हे आहे ट्रान्सलोकेशन. तर आपण हे डिटेलमध्ये पाहिलं. ओके, त्याच्यामध्ये मी प्रोकॅरियोटिकमध्ये काय काय होतं हे पण सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपण दोन्ही डिटेलमध्ये स्टडी केलेले. पण ॲज युजल आपण जो डिटेलमध्ये स्टडी केलेला याच्या बदल्यात हा जो ज्यांच्यामध्ये RNA हा जेनेटिक मटेरियल असेल त्यांच्यामध्ये जनरली काय होतं याच्याबद्दल शॉर्टमध्ये एक डायग्रामॅटिक प्रेझेंटेशननुसार आपण पाहू. तर सर्वात पहिल्यांदा आपण लक्षात घ्या DNA पासून mRNA फॉर्म होणे, mRNA पासून प्रोटीन फॉर्मेशन होणे. ओके, ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन दोन्ही प्रोसेस आपण डिटेलमध्ये स्टडी केलेले आहेत. DNA इज अ जेनेटिक मटेरियल. दोज ऑर्गॅनिझम शोइंग DNA इज अ जेनेटिक मटेरियल. नाउ वी लर्न अबाउट दी RNA इज अ जेनेटिक मटेरियल अँड दोज organisms generally as a viruses and those viruses having a one additional step. This is a reverse transcription and this is known as a retroviruses. जनरली आपण ज्यावेळेस RNA पासून DNA फॉर्म होतो त्यावेळेस मात्र एक एन्झाईमची गरज लागते आणि तो एन्झाईम आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. कोणता आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. ओके, जनरल आपल्याला जनरल सेंट्रल डोग्मा माहीत आहे. ओके, पण RNA पासून DNA सिंथेसिस होतो त्यावेळेस ज्या एन्झाईमची गरज लागते तो एन्झाईम आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. ओके, तर आता नॉर्मली जे काही RNA ज्या ऑर्गॅनिझम्समध्ये
जेनेटिक मटेरियल आहे त्याबद्दल आपण स्टडी करतोय. म्हणजेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा काय शिकणार आहोत तर रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन म्हणजेच काय, याच्यामध्ये आपण काय पाहतोय तर RNA हा जेनेटिक मटेरियल असलेल्या ऑर्गॅनिझम्समध्ये RNA पासून DNA फॉर्म होणे आणि रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शनबद्दल जे ॲडिशनल प्रोसेस आहे ती कोणी आपल्याला सांगितलेली आहे, टेमिन अँड बाल्टिमोर या दोन सायंटिस्टनी रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन रिट्रोव्हायरसेसमध्ये रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन होते हे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शनला आणखीन एका नावाने ओळखलं जातं किंवा त्या प्रोसेसला आणखीन काय म्हटलं जातं तर टेमिनिझम. काय म्हटलं जातं? टेमिनिझम. ओके. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन इज ऑल्सो नोन ॲज टेमिनिझम बिकॉज दिस इज डिस्क्राइब्ड बाय टेमिन. ओके. टेमिननी डिस्क्राईब केल्यामुळे त्यांच्या नावाने ते पुढे घेण्यात आलेलं आहे. टेमिनिझम या नावाने सुद्धा रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शनला ओळखलं जातं. ओके. तर सर्वात पहिल्यांदा लक्षात घ्या, आपल्याला माहीत आहे ज्या ऑर्गॅनिझम्समध्ये RNA हा जेनेटिक मटेरियल आहे त्यांना आपण काय म्हणतो? रिट्रोव्हायरसेस. काय म्हणतो? रिट्रोव्हायरसेस. आणि हे जे रिट्रोव्हायरसेस आहेत या रिट्रोव्हायरसेसमध्ये जर आपण पाहिलं तर हा जो आउटर साईडचा आहे त्याला आपण काय म्हणतो? कॅप्सिड. ओके. आणि हा जो इनर साईडचा आपण पाहतोय तो आहे RNA इज अ जेनेटिक मटेरियल इन रिट्रोव्हायरसेस. इट इज अ RNA. आणि ज्या सेल्समध्ये RNA हा जेनेटिक मटेरियल असतो त्या सेल्समध्ये प्रेझेंट असतो सिंथेसिससाठी जो एन्झाईम आहे आणि त्या एन्झाईमचं नाव आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. कोणता? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. ओके. तर आपल्याला पूर्ण स्ट्रक्चर रिट्रोव्हायरसेसचं माहीत झालेलं आहे ज्याच्यामध्ये RNA हा जेनेटिक मटेरियल असतो आणि एक एन्झाईम प्रेझेंट असतो ज्याला आपण रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज म्हणतो आणि जे काही सेल आउटर वॉल आहे त्याला काय म्हणतो आपण? कॅप्सिड. ओके. तर जनरली एन्झाईम इज ऑल्सो प्रोटीन अँड कॅप्सिड इज फॉर्म्ड फ्रॉम दी प्रोटीन. तर जे काही व्हायरसेस आहेत ज्या होस्ट सेलला, फॉर एक्झाम्पल व्हायरसेस काय करतात तर इन्फेक्ट डिसीजेस, काउज डिसीजेस. जनरली हा समजा व्हायरस आहे आणि हा जो व्हायरस आहे तो एका होस्ट सेलला इंजेक्ट करतो. ओके. हा आहे होस्ट सेल, ज्या सेलला तो काय करतोय? इंजेक्ट करतोय. तर याच्यामध्ये जनरली आता इथून तो जो सेल आहे व्हायरस आहे तो ब्रेक झाला आणि एंट्री केली होस्ट सेलमध्ये. ज्यावेळेस होस्ट सेलमध्ये आला त्यावेळेस आपल्याला माहीत आहे हा जो होस्ट सेल आहे याचा जेनेटिक मटेरियल जो आहे तो DNA आहे. ओके. आता ज्यावेळेस त्यांनी एंट्री केली त्यावेळेस हा जो होस्ट सेल आहे याच्यामध्ये त्यांनी काय काय प्रोड्यूस केलं? एक RNA आणि त्याच्यासोबत हा जो आहे तो एन्झाईम. ओके. आता ज्यावेळेस त्यांनी एंट्री केली जो काही फेवरेबल कंडिशन आहे त्याच्यामध्ये तो काय करतो? जे काही हा आहे RNA. ओके. RNA ज्यावेळेस RNA एंट्री करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन होतं. इथे एन्झाईम प्रेझेंट आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज आणि RNA आहे म्हणजेच तो काय फॉर्म करतो? हा RNA आणि हा DNA. ओके. हा DNA स्ट्रँड. ओके. तर हा हा आहे RNA आणि हा आहे DNA. ओके. म्हणजेच काय तर एक RNAची स्ट्रँड DNAचे स्ट्रँड फॉर्म करते तर त्यावेळेस इथे काय फॉर्म होईल? RNA DNA हायब्रिड. काय फॉर्म झाला? RNA DNA हायब्रिड. आणि यालाच आपण काय म्हणतो? RNA पासून DNA सिंथेसाइज झाला यालाच आपण म्हणतो रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन झाल्याच्या नंतर जो काही DNA आहे हा जो DNA आहे तो mRNA फॉर्म करतो. हा आहे DNA आणि हा आहे mRNA. ओके.
जिथे DNA पासून mRNA फॉर्म होतो याला आपण काय म्हणतो, ट्रान्सक्रिप्शन. याला आपण काय म्हणतो, ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन झाल्याच्या नंतर जो काही mRNA आहे तो mRNA काय फॉर्म करतो, तर प्रोटीन फॉर्मेशन करतो, पॉलीपेप्टाइड चेन फॉर्म होते. ओके, हा आहे mRNA आणि हे आहे प्रोटीन. तर इथे प्रोटीन फॉर्मेशन झालं म्हणजेच काय झालं, ट्रान्सलेशन. काय फॉर्म झाला, ट्रान्सलेशन. आणि हा जो प्रोटीन आहे तो व्हायरल प्रोटीन असल्यामुळे, कारण की हा व्हायरसमध्ये फॉर्म झालेला असल्यामुळे, तो व्हायरल प्रोटीन असल्यामुळे ज्याच्यापासून प्रोटीनपासून जे फॉर्म होतं, एक तर प्रोटीनपासून ज्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे मल्टिपल RNAs फॉर्म असतील, ज्याच्यामध्ये एन्झाईम्स पण फॉर्म होणार आहे आणि या प्रोटीनपासून कॅप्सिडसुद्धा फॉर्म होणार आहे. म्हणजे याच्यापासून आपण मल्टिपल जेवढे RNAच्या कॉपीज तिथे फॉर्म होतील तेवढे काय होतील, रिट्रोव्हायरसेस फॉर्म होतील. तर हा आहे कॅप्सिड, हा आहे RNA, हा आहे एन्झाईम. कॅप्सिड RNA एन्झाईम, कॅप्सिड RNA एन्झाईम. म्हणजे असे खूप सारे जेवढे काही RNAचे कॉपीज फॉर्म होतील तेवढे व्हायरसेस फॉर्म होतील. हा आहे होस्ट सेलचा मेम्ब्रेन. ओके, तर हा जो काही व्हायरस आहे ज्यावेळेस तो फॉर्म होतो पुन्हा तो काय करतो, होस्ट सेलला रप्चर करतो आणि तिथून बाहेर पडतो आणि जिथून बाहेर पडला पुन्हा दुसऱ्या होस्ट सेलसोबत इंजेक्ट होतो. अशा प्रकारे ते काय करतात, तर पर्टिक्युलर जे काही मटेरियल आहे म्हणजेच RNA आणि त्याचबरोबर एन्झाईम यांच्या यूजनुसार ते होस्ट सेलवरती अटॅक करतात आणि त्याच्यापासून जो काही RNA आहे तो आणि एन्झाईम हे एंट्री करतात होस्ट सेलमध्ये. ओके, ज्यावेळेस होस्ट सेलमध्ये एंट्री होते त्या कंडिशनमध्ये एन्झाईमचा यूज करून RNA जो आहे त्याच्यापासून DNA फॉर्मेशन होतं. तर हे इथे जो काही प्रोसेस आहे याला काय म्हटलं जातं, RNA DNA हायब्रिड आणि इट इज अ रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. आणि जो काही DNA आहे तो DNA पुन्हा काय करतो, mRNA फॉर्मेशन करतो, ट्रान्सक्रिप्शन, ज्याला आपण काय म्हणतो, ट्रान्सक्रिप्शन. आणि ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस आपल्याला डिटेलमध्ये माहीत आहे, ज्याच्यामध्ये काय काय होतं, तर HNRNA फॉर्म होतो. HNRNA जो आहे त्याच्या प्रोसेसनुसार हे कुठं होतं, यूकॅरियोटिक सेलमध्ये. ओके, तर इथे mRNA फॉर्मेशन होतं, ट्रान्सक्रिप्शन फॉर्म झाला, ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस झाली. mRNA पासून पुन्हा काय होतं, प्रोटीन सिंथेसिस होतं आणि हा जो प्रोटीन सिंथेसिस फॉर्म करतो त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ट्रान्सलेशन. आणि ट्रान्सलेशन झाल्याच्या नंतर जो काही प्रोटीन फॉर्म झालेला आहे त्याच्या यूजनुसार जे काही मटेरियल आहे ते फॉर्म होतं. प्रोटीनपासून कॅप्सिड फॉर्मेशन होतं आणि प्रोटीन इट इज ऑल्सो अ एन्झाईम. एन्झाईम्स आर ऑल्सो नोन ॲज अ प्रोटीन्स. तर एन्झाईमसुद्धा फॉर्म होतात आणि जेवढे काही RNAs आहेत, RNAs एन्झाईम अँड कॅप्सिड फॉर्मेशननुसार दुसरा रिट्रोव्हायरसेस फॉर्म होतो आणि असे खूप सारे रिट्रोव्हायरसेस हे तिथे प्रोड्यूस होतात आणि ते प्रोड्यूस झाल्याच्या नंतर पुन्हा होस्ट सेलला रप्चर करून बाहेर पडतात आणि अदर होस्ट सेलला काय करतात, इन्फेक्ट करतात. तर जनरली हा आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन, ज्याच्यामध्ये RNA पासून DNA फॉर्मेशन होतं. आपण आतापर्यंत जी काही प्रोटीन सिंथेसिसमध्ये जेवढ्या काही प्रोसेसेस आहेत त्या सगळ्या प्रोसेसेस डिटेलमध्ये आपण स्टडी केलेले आहेत. ओके, तर असेच आता पुढच्या पार्टमध्ये आपण याच्या पुढे आपण काय शिकणार आहोत, तर जेवढे काही प्रोसेसेस आपण स्टडी केले त्याच्यामध्ये जीनचा कुठे ना कुठे हेल्प होतो, बरोबर आहे. तर आपण ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन याच्या थ्रू जेवढी काही प्रोटीन सिंथेसिससाठी प्रोसेसेस आहेत त्या आपण डिटेलमध्ये स्टडी केलेले आहेत. ओके, तर याच्यासाठी एक लक्षात ठेवा, जिथे जिथे RNA हे जेनेटिक मटेरियल असेल तिथे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन हा काय असतो, एन्झाईम हा प्रेझेंट असतो. तर आपण पुढे पाहू. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शनच्या नंतर आपण पुढे पाहणार आहोत
नेक्स्ट टॉपिक इज रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. जनरली जीन एक्सप्रेशन म्हणजेच काय, जे काही जीन्स आहेत त्याचे एक्सप्रेशन जे काही रेग्युलेट केलं जातं त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर जीन एक्सप्रेशन हे खूपच रेग्युलेशन इज अ मल्टी स्टेप प्रोसेस. जनरली वेगवेगळ्या प्रोसेस थ्रू आपण जे काही जीन्सचं एक्सप्रेशन आहे त्याला रेग्युलेट करताना पाहतो. तर प्रत्येक वेळेस ज्यावेळेस जीन हा काहीतरी फंक्शन करतो त्यावेळेस त्याला रेग्युलेट केलं जातं आणि जे काही एक्सप्रेशन आपल्याला दिसतं त्याला आपण जीन एक्सप्रेशन म्हणतो. तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो याच्या वेगवेगळ्या लेवल्सवरती जीन एक्सप्रेशन्स आहेत. तर प्रोकॅरियोट्समध्ये वेगळं आणि युकॅरियोट्समध्ये वेगळं अशा प्रकारे जीन एक्सप्रेशन्स हे रेग्युलेट केले जातात. तर आपण युकॅरियोट्समध्ये पाहू. वेगवेगळ्या लेवल्सवरती काय केलं जातं, जीन एक्सप्रेशन हे रेग्युलेट केले जातं. ज्याच्यामध्ये सर्वात पहिला आहे ट्रान्सक्रिप्शनल लेवल. ट्रान्सक्रिप्शनल लेवल जनरली आपण ट्रान्सक्रिप्शन हा डिटेलमध्ये शिकलेला आहे, ज्याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट, प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट. आपल्याला माहित आहे आपण ट्रान्सक्रिप्शन कशाला म्हणतो, DNA पासून mRNA फॉर्म होणे त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्सक्रिप्शन. बरोबर आहे. तर याच्यामध्ये ज्यावेळेस DNA पासून mRNA फॉर्म होतो, जर फर्स्टली ज्यावेळेस DNA हा ट्रान्सक्रिप्ट आहे आणि त्याच्यावरती कॉम्प्लिमेंटरी आपण RNA फॉर्मेशन करतो, तर यावेळेस ज्यावेळेस RNA फॉर्म होतो हा डायरेक्टली mRNA नसून तो HNRNA फॉर्म होतो. बरोबर आहे. कारण की याच्यामध्ये एक्झॉन्स इंट्रॉन्स हे दोन्ही प्रेझेंट असतात. इंट्रॉन्स नॉन एक्सप्रेसिंग अँड एक्झॉन्स आर द एक्सप्रेसिंग दिस. तर जनरली हेट्रोजिनस न्यूक्लियर RNA हा फॉर्म होतो, यालाच आपण काय म्हणतो, प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट म्हणतो. तर ट्रान्सक्रिप्शनल लेवलला DNA ओके. तर DNA याच्यामध्ये जे काही जीन्सचे एक्सप्रेशन फॉर्म होत आहेत, म्हणजे DNA हा ट्रान्सक्रिप्ट आहे आणि टेम्पलेट आहे आणि त्याच्यावरून जो कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड फॉर्म होतीये हे त्यांचं फंक्शनिंग आहे. याचं एक्सप्रेशन जे बघतोय तो HNRNA फॉर्म झालं आहे. बरोबर आहे. तर याला रेग्युलेट करण्यासाठी जे काही जीन एक्सप्रेशन रेग्युलेट केले जातं त्याच्यामध्ये आपण एक लेवल पाहू शकतो, ती आहे ट्रान्सक्रिप्शनल लेवल, ज्याच्यामध्ये प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट हा फॉर्म होतो. सेकंड प्रोसेसिंग लेवल. जनरली प्रोसेसिंग लेवल आपण कशाला म्हणतो, तर स्प्लायसिंग. ओके. द प्रोसेस इन स्प्लायसिंग. जनरली आपल्याला माहित आहे ज्यावेळेस HNRNA फॉर्म होतो ज्याच्यामध्ये इंट्रॉन्स आणि एक्झॉन्स प्रेझेंट आहेत. ओके. आता इंट्रॉन्स आणि एक्झॉन्स प्रेझेंट असताना जो काही HNRNA आहे तो आपल्यासाठी प्रोटीन सिंथेसिससाठी तितका युजफुल नाही आहे. बरोबर आहे. तर आपल्याला काय पाहिजे, तर mRNA पाहिजे. तर आपण याच्यामध्ये मॅच्युरेशन अँड प्रोसेसिंग करतो. ओके. तर याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये पाहिलेलंच आहे, पण ओव्हरव्ह्यू. तर याच्यामध्ये आपण HNRNA फॉर्म होतो, त्याच्यानंतर आपण प्रोसेसिंग अँड मॅच्युरेशन करतो HNRNAची. बरोबर आहे. तर जनरली याच्यामध्ये काय पाहतो, हा आहे इंट्रॉन, हा आहे एक्झॉन. ओके. इंट्रॉन आणि एक्झॉन जे आहेत यांना ज्यावेळेस आपण HNRNA पासून mRNA फॉर्मेशनसाठी आपण काय करतो, स्प्लायसिंग करतो. स्प्लायसिंग म्हणजेच काय, तर रिमूव्हिंग और लिव्हिंग ऑफ इंट्रॉन्स. इंट्रॉन्सना रिमूव्ह करणे म्हणजेच काय, स्प्लायसिंग करणे. ओके. आणि त्याच्यानंतर इंट्रॉन्स रिमूव्ह केल्याच्या नंतर फक्त एक्झॉन्सपासून जो mRNA तयार झालेला आहे तो स्टेबल नसतो, त्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये कॅपिंग आणि टेलिंग करतो. बरोबर आहे. कॅपिंग आणि टेलिंग केल्याच्या नंतर आपण त्याला स्टेबल करतो. तर ही जी स्प्लायसिंग मेथड आहे या प्रोसेसमध्ये जनरली HNRNA पासून फॉर्म काय झाला, mRNA. तर जे काही जीन एक्सप्रेशन आपल्याला दिसतं याला काय केलं जातं, रेग्युलेट केलं जातं. ओके.
तर या लेवलमध्ये सुद्धा आपण त्याचं रेग्युलेशन पाहू शकतो, ज्याच्या थ्रू जीन एक्सप्रेशन्स हे रेग्युलेट केले जातात. त्याच्यानंतर थर्ड वन आहे ट्रान्सफर ऑफ mRNA थ्रू न्यूक्लियस टू सायटोप्लाझम फ्रॉम. ओके, तर mRNA कुठे आहे? आता mRNA फॉर्म झाला, ही प्रोसेस कुठे होते? सेलमधल्या न्यूक्लियसमध्ये होते, बरोबर आहे. हा न्यूक्लियस आहे, हा सेल आहे. तर जनरली mRNA हा कुठे फॉर्म होतो? न्यूक्लियसमध्ये फॉर्म होतो. ओके, आणि हा सायटोप्लाझम आहे. तर जनरली ज्यावेळेस mRNA फॉर्म होतो तो न्यूक्लियसमध्ये फॉर्म झाला, आणि आपल्याला माहीत आहे न्यूक्लियसला न्यूक्लिअर पोर्स असतात, आणि न्यूक्लिअर पोर्स थ्रू जो काही फॉर्म झालेला mRNA आहे तो सायटोप्लाझममध्ये येतो. सायटोप्लाझममध्ये येत असताना सुद्धा हे एक्सप्रेशन जे आहे जीन्सचं ते सुद्धा रेग्युलेट केलं जातं. तर ही जे थर्ड लेवल आहे ती थर्ड लेवल आपण कशा थ्रू बघतो? मल्टी स्टेप्स आहे, त्याच्यामध्ये आपण काही स्टेप्स पाहतोय. तर थर्ड लेवल ज्याच्यामध्ये mRNA हा न्यूक्लियसमध्ये फॉर्म झाला आणि तो ट्रान्सफर झाला सायटोप्लाझममध्ये, हे सुद्धा जीन एक्सप्रेशन्स रेग्युलेट केले जातात. त्याच्यानंतर फोर्थ वन आहे ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन ज्याच्यामध्ये DNA पासून mRNA फॉर्म झाला याला आपण काय म्हणतो? ट्रान्सक्रिप्शन. आणि mRNA पासून प्रोटीन फॉर्मेशन होतं त्याला आपण काय म्हणतो? ट्रान्सलेशन. आणि जनरली हा जो mRNA सायटोप्लाझममध्ये आलेला आहे त्याच्यासोबतच रायबोझोम आणि tRNA, ओके, mRNA, tRNA अँड रायबोझोम यांच्या मदतीने काय होतं? ट्रान्सलेशन होतं आणि प्रोटीन सिंथेसिस होते. तर जनरली ट्रान्सलेशन जे काही एक्सप्रेशन्स ऑफ जीन्स आहेत ते सुद्धा रेग्युलेट केले जातात. तर जनरली यूकॅरियोट्समध्ये जो काही DNA पासून पॉलीपेप्टाइड फॉर्मेशन होतं, ओके, त्यालाच आपण प्रोटीन म्हणतो. तर या सिंथेसिसमध्ये जेवढे काही प्रोटीन फॉर्मेशनसाठी जेवढ्या काही स्टेप्स आहेत ज्याच्यामध्ये फर्स्टली ट्रान्सक्रिप्शन, प्रोसेसिंग, ट्रान्सफर ऑफ mRNA न्यूक्लियस टू सायटोप्लाझम अँड ट्रान्सलेशन, those are the levels their expression of genes is regulated. ओके, आपण हे सगळं कशामध्ये पाहिलं? यूकॅरियोट्समध्ये. ओके, तर ट्रान्सक्रिप्शन ज्याच्यामध्ये DNA पासून mRNA फॉर्म होतो, जनरली hnRNA फॉर्म होतो, आणि जो hnRNA आहे ज्याला आपण प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट म्हणतो, आणि हा जो प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट आहे याच्यामध्ये प्रोसेसिंग लेवलला स्प्लायसिंग, कॅपिंग अँड टेलिंग होते. ओके, त्याच्यानंतर तो स्टेबल mRNA फॉर्म होतो, आणि जो स्टेबल mRNA आहे तो स्टेबल mRNA हा न्यूक्लियसमधून न्यूक्लिअर पोर थ्रू कुठे येतो? सायटोप्लाझममध्ये येतो. ओके, त्याच्यानंतर ट्रान्सलेशन ज्याच्यामध्ये tRNA, mRNA आणि रायबोझोम त्यांच्या मदतीने काय होतं? प्रोटीन सिंथेसिस होतं. तर यूकॅरियोट्समध्ये वेगवेगळ्या लेवल्सवरती मल्टी स्टेप्समध्ये आपण काय पाहू शकतो? जीन एक्सप्रेशन्स हे रेग्युलेट केले जातात. तर आता आपण त्याचबरोबर प्रोकॅरियोट्समध्ये सुद्धा स्टडी करू. तर आपण यूकॅरियोट्समध्ये जेवढ्या लेवल्स पाहिले ज्याच्या थ्रू mRNA हा फॉर्म होतो त्याच्यापासून प्रोटीन सिंथेसिस होतो, तर प्रोकॅरियोट्समध्ये आपण पाहणार आहोत की जीन एक्सप्रेशन्स हे कसे रेग्युलेट केले जातात. इन प्रोकॅरियोट्स जनरली प्रोकॅरियोट्समध्ये सुद्धा जे काही जीन एक्सप्रेशन आहे ते रेग्युलेट केलं जातं. प्रोकॅरियोट्समध्ये आपण फॉर एक्झाम्पल इकोलायबद्दल घेणार आहोत. तर जनरली प्रोकॅरियोट्समध्ये इन्व्हायरमेंटल चेंज और फिजियोलॉजिकल लेवल and metabolic level etc. In different conditions prokaryotic cells are show the gene expression through the regulation.
तर जनरली जे काही जीन एक्सप्रेशन आपण वेगवेगळ्या लेवल्सवरती पाहतो तर ते रेग्युलेट केले जातात. तर प्रोकॅरियोट्समध्ये इन्व्हायरमेंटल चेंज असो किंवा इन्व्हायरमेंटमध्ये जे काही कंडिशन्स चेंज होतात त्याच्या थ्रूसुद्धा काय केलं जातं, जीन एक्सप्रेशन्स हे रेग्युलेट केले जातात. फिजिओलॉजिकल लेवललासुद्धा केले जातात. मेटाबॉलिक स्टेटलासुद्धा काय होतं तर ज्या काही जीन एक्सप्रेशन्स आहेत ते रेग्युलेट केले जातात. तर फॉर एक्झाम्पल इकोलायमध्ये आपण पाहू, इकोलायमध्ये लॅक्टोज हा एनर्जी सोर्स आहे. लॅक्टोज हा एनर्जी सोर्स आहे. ओके, ज्या काही फंक्शनिंग इकोलायमध्ये होतात त्या फंक्शनिंगसाठी एनर्जी सोर्समधून इकोलाय काय घेतो, लॅक्टोज घेतो. ओके, तर जनरली इकोलायमध्ये लॅक्टोज हा एनर्जी सोर्स आहे, पण ज्या वेळेस जे काही एन्झाईम्स आहेत त्या एन्झाईम्सचा यूज करून लॅक्टोजचं ब्रेकडाऊन होऊन गॅलॅक्टोज अँड ग्लुकोज फॉर्मेशन केलं जातं युजिंग द एन्झाईम बीटा गॅलॅक्टोसाइडेज. बीटा गॅलॅक्टोसाइडेज या एन्झाईमचा यूज केला जातो. जो काही लॅक्टोज आहे त्याचं हायड्रोलिसिस होतं कॅटलाइज्ड बाय द एन्झाईम गॅलॅक्टोसाइडेज थ्रू दी हायड्रोलिसिस. लॅक्टोजचं ब्रेकडाऊन होऊन काय फॉर्म होतो तर गॅलॅक्टोज प्लस ग्लुकोज. ओके, तर इकोलायमध्ये ज्या काही इन्व्हायरमेंटल कंडिशन्स असतील, फिजिओलॉजिकल असतील, मेटाबॉलिक असतील, त्यावेळेससुद्धा काय केलं जातं तर रेग्युलेट केलं जातं. तर जे काही जीन एक्सप्रेशन्स आहेत त्यांना, तर लॅक्टोज हा एनर्जी सोर्स आहे. ज्या काही फंक्शनिंग इकोलायमध्ये होतील त्या फंक्शनिंगसाठी जो काही एनर्जी सोर्स म्हणून ते लॅक्टोजचा यूज करतात. तर याच्यामध्ये बीटा गॅलॅक्टोसाइडेज या एन्झाईमच्या थ्रू त्याचं ब्रेकडाऊन होतं, ज्याच्या थ्रू हायड्रोलिसिस केलं जातं लॅक्टोजचं ग्लुकोज अँड गॅलॅक्टोजमध्ये. तर जनरली हे जे काही एक्सप्रेशन आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आपण लॅक ओपेरॉन कन्सेप्ट आपण घेणार आहोत. त्याच्यामध्ये ही पूर्ण डिटेल प्रोसेस आपण पाहणार आहोत, पण ओव्हरव्ह्यू म्हणून आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर जनरली याच्यामध्ये काय होतं तर इकोलायमध्ये ज्या काही प्रोसेसेस आहेत त्या स्विच ऑन और स्विच ऑफ मोडमध्ये होतात. स्विच ऑन आणि स्विच ऑफ मोड काय आहे तर लॅक्टोज प्रेझेंट नसणे आणि लॅक्टोज प्रेझेंट असणे याच्यानुसार सायटोप्लाझममध्ये जे काही इन्व्हायरमेंट आहे कल्चर फॉर्ममध्ये इकोलाय जेव्हा ठेवले जातात तेव्हा लॅक्टोज प्रेझेंट आहे किंवा प्रेझेंट नाही आहे याच्यानुसार त्याचे ऑन ऑफ मोडमध्ये पाहिलं जातं. तर जनरली याच्यामध्ये काय होतं तर जो काही लॅक्टोज आहे त्याचं हायड्रोलिसिस होतं थ्रू दी कॅटलाइज्ड एन्झाईम इज बीटा गॅलॅक्टोसाइडेज आणि फॉर्मेशन होतं गॅलॅक्टोज अँड ग्लुकोजमध्ये. तर याच्यासाठी DNA जो टेम्पलेट आहे तो एक ट्रान्सक्रिप्टेड फॉर्ममध्ये तो फॉर्म करतो आणि त्याच्यापासून mRNA सिंथेसिस आणि प्रोटीन फॉर्मेशन होतं. तर या प्रोसेसेस आपण पुढच्या पार्टमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. पण याच्यामध्ये इकोलायमध्ये प्रोकॅरियोट्समध्ये जे काही जीन एक्सप्रेशन होतं हे इंड्युसिबल फॉर्ममध्ये होतं. कोणत्या फॉर्ममध्ये होतं इंड्युसिबल. आणि कारण की याच्यामध्ये जो काही सबस्ट्रेट आहे तो ज्यावेळेस एंट्री करतो, ओके, म्हणून त्याला तो सेलमध्ये एंट्री करतो म्हणून त्याला आपण इंड्युसिबल म्हणतो. तो सेलमध्ये इंड्यूस होतो आणि त्याला इंड्यूस करण्यासाठी म्हणजे त्या सबस्ट्रेटला सेलमध्ये एंट्री देण्यासाठी जो एन्झाईम आहे त्याला इंड्युसिबल एन्झाईम म्हटलं जातं. आणि जो काही सबस्ट्रेट फॉर्म झाल्याच्या नंतर जो काही सबस्ट्रेट फॉर्म होतो त्यापासून जो काही प्रोडक्ट आहे त्याला काय म्हटलं जातं इंड्युसर. ओके, तर जनरली हे काय आहे किंवा काय सांगतायत मॅडम तर जनरली हे काय आहे तर आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये समजणारच आहे, ज्याच्यामध्ये आपण लॅक ओपेरॉन ही कन्सेप्ट सुरू करणार. तर फक्त याच्यामध्ये लक्षात घ्या रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन याच्यामध्ये युकॅरियोट्समध्ये आणि प्रोकॅरियोट्समध्ये आपण पाहतोय. युकॅरियोट्समध्ये जे काही आपण पॉलिपेप्टाइड चेन फॉर्मेशनसाठीच्या लेवल्स पाहिल्या, ट्रान्सक्रिप्शन लेवल, प्रोसेसिंग लेवल, ट्रान्सफर ऑफ mRNA थ्रू दी न्यूक्लियस टू सायटोप्लाझम, त्याच्यानंतर ट्रान्सलेशन, या सगळ्या प्रोसेसेस आपण डिटेलमध्ये पाहिलेले आहेत, ज्याच्यामध्ये DNA हा काय होता टेम्पलेट होता, त्याच्यापासून mRNA फॉर्म होतो आणि त्याच्यानंतर प्रोटीन फॉर्मेशन होतं. ॲज लाईक दॅट आता प्रोटीनमध्ये आपण काय पाहणार आहोत तर लॅक ओपेरॉन कन्सेप्ट पाहणार. ओके, तर पुढच्या व्हिडिओमध्ये इकोलायमध्ये होणारी जी काही प्रोसेस आहे तर त्याच्या थ्रू
जो काही स्विच ऑन और स्विच ऑफ मोड आहे त्याबद्दल डिटेलमध्ये स्टडी करू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत लॅक ओपेरा.